मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला 3 या सिनेमाची घोषणा झाली असून सिनेमाचा थरारक पोस्टरही समोर आलाय. हा सिनेमा 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला माननीय राज ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी दीदींबद्दल काही आठवणी सुद्धा शेअर केल्या. अभिनेत्री मृणाल दुसानीसने राजश्री मराठीशी बोलताना ती आता भारतात स्थायिक होणार आणि पुन्हा मालिका विश्वात कमबॅक करणार अशी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने नुकतीच अयोध्या राम मंदिरला भेट दिली. सोशल मीडियावर त्याने हा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना माहिती दिली होती. नाच ग घुमा या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शिवाय या ट्रेलरला प्रेक्षकांचंही भरभरून प्रेम मिळतंय. तर आता प्रेक्षकांना 1 मेची उत्सुकता लागली आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने महाबळेश्वरला मातीचं घर बांधलं. या घराची खास गोष्ट म्हणजे मृण्मयी आणि तिचा नवरा स्वप्नील यांनी स्वतः हे घर बांधलंय. गायिका मुग्धा वैशंपायनने रामनवमी निमित्त स्वतः नैवेद्य बनवला, तर प्रथमेशने तिच्या जेवणाचंही कौतुक केलं. अभिनेत्री क्षिती जोगने बायकांना मंगळसूत्र घालण्याची सक्ती का असं म्हणत तिचं मत मांडलंय. यावरून तिला अनेकांनी ट्रोलही केलंय. पण अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने तिची बाजू घेत ट्रोलर्सना चांगलं सुनावलंय. मराठी फिल्मफेअर अवॉर्डचा रेड कार्पेट सोहळा नुकताच पार पडला. रिंकू ते प्रियदर्शनी इंदळकर सगळ्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. अभिनेता संकर्षण कराडेने त्याच्या मुलांचा मजेशीर व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये त्याची मुलं बोबड्या बोलांमध्ये त्याच्याशी गप्पा मारतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.